बाळासाहेब काटकर, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच नरवणे. ह्या गावात जवळजवळ 3 वर्ष झाले मी ग्रामपंचायत सदस्य आहे. पुढची व्यक्ती जवळजवळ मागच्या वर्षी डेप्युटी असताना, त्यांचाच माणूस असताना, ही रस्ते बघा, काय जण बोलते ते हे रस्ता केला, खटाव केला, वेरळी केला, अमकं तमकं गेले, ह्या रस्त्याने जाता. ही काय रस्ते काय ह्यांचं आहेत का? सरकारी रस्ते आहे ते. कुठला बी सदस्य निवडून आला, आमदार किंवा खासदार किंवा ह्यांना रस्ते करावंच लागणार आहे. आणि काय पण सांगते ते पाण्यावर बोलते ते. पाण्याचा काय विषय? पाणी शरद पवारांनी उद्घाटन त्याचे केले. त्याच्यानंतर कोणीही निवडून येणारा माणूस आहे, कुठला आमदार असो किंवा कोणी असो, ही काम ही करणारच आहे. दुसरी गोष्ट कसं, गावात दशेत अमकं तमकं फलानं आम्ही बघतोय. आता काल परवा फिरतो इकडं तिकडं, तर कसं होतंय, ह्यांची दहशत आहे जास्त. माणसाने फिरून देते ती का काय करते ती का? हा, नमस्कार, मी राजेंद्र ज्ञानदेव काटकर उर्फ निवास काटकर. मी आत्ता ही निवडणूक चाललो आहे, ती एक कळत नाही आमदारकीची आहे की खासदारकीची आहे का राष्ट्रपतीची आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे. आज ते सांगतायत दहिवडी गोंदवले रस्ता, कुठे पाणी. और 40 वर्ष झालं आपण तेच करतोय. आपलं घर सुधारायचं सोडून आपण त्या देशाचा आणि राज्याचा विचार करतोय. त्याला काय काय पहिलं स्ट्रक्चर हे कोणी तयार केलं? काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी तयार केलं. जे गोंदवले दहिवडी रोड झाला तोच रोड आहे. रोड कुठे बदललेला नाहीये. फक्त काय केलं, त्याच्यात मेंटेनन्सनी 2 पट्ट्या वाढवून रुंदीकरण केलं. मग त्याच्यावरून गेलं म्हणून विरोधकांना काय, तुम्ही ज्या शाळेत गेला ती शाळा काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेली आहे. आमचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत. एक सुंदर वाक्य सांगतो की आम्ही सुशिक्षित आहोत, आम्ही वंचित घटक आणि विद्यार्थी घेऊन पुढे जाणारा समाज घडवायसाठी आम्ही उभं राहिले. आमचा उमेदवार प्राध्यापक आहे, त्यांनी वसाच घेतलेला आहे पुढची पिढी घडवायची. आणि मी सांगतो, नरवणे गावात काही झाले तर आम्ही ही साधी माणसं आहेत. हा चंद्रकांत करे आहे, मोलमजुरी करणारा पोरगा आहे, त्याला निवडून आणलंय आम्ही. विचारांती आणलंय, पैशाच्या जीवावर नाही. पैसे तुमच्याकडे ठेवा. काय तुमची आचारसंहिता? गावात रोड काय आहेत? आणि गावाचा विकास म्हणता, अहो गावाचा विकास माननीय प्रभाकर देशमुख ज्यावेळी आयुक्त होते, ज्यावेळी पुणे विभागाचे आयुक्त होते, आणि माननीय शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांच्या काळात क वर्ग दर्जा देऊन इथं भक्त निवास बांधला गेला. किती मोठं काम झालं. त्यांनी तिथे विचारलं नाही. प्रभाकर देशमुखांनी त्या मिनिटाला सही केली. दुसरी एक महत्वाची सूचना सांगतो, उरमोडी धरणाचं पाणी 5 वर्ष 60 TMC पाणी आहे त्या धरणात पडून राहिलं होतं. ते वीर धरणातनं जातो. वीर धरणाचं पाणी पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला येत होतं. माननीय प्रभाकर देशमुख ज्यावेळी आयुक्त होते त्यांनी तो प्रश्न मांडला, आणि तिथून तो 7 किलोमीटरचा बोगदा काढून झाल्यानंतर आता ते पाणी येते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की माण तालुक्यात पहिल्यांदा कॅनलचं उद्घाटन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नरवणे येथे श्री गणेश विद्यालयात येऊन इथे उद्घाटन केलं आणि कॅनलचं पाणी सोडलं. हे आमच्या पुढच्या पिढीनं दिलेला आम्हाला वसा होता. तुम्ही काय केलं? आज जे अलायगेशन होतं कॅनलचं, ते दुसरीकडून कॅनल काढला तुम्ही. त्या आमच्या एकाही शेतकऱ्याला पैसे मिळालेले नाहीत. किती विद्रोह आणि किती अत्याचार. आज किती वर्ष झाले तुम्ही पुढे पाणी पाणी करता, पण नरवणे काळेवाडीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेला, त्यांना 1 रुपयाही दिला नाही तुमच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत. पाणी आलं पण काय करायचं? शेतकऱ्यांची नरडी दाबून, नरवणेकरांचा फास लावून कितीतरी शेतकरी उद्ध्वस्त झालेत. आज ढिगारे पडलेत कॅनलचे, ते उचलायला तुम्हाला टाइम नाहीये. कितीतरी बागायती जमीन आज हे झालेत, खराब झालेत. नुसतं नरवण्यातून पाणी जातं पुढे, फक्त बघायचं पाणी नरवणेकरांनी असं. त्या नरवणेकरांना पाण्याचे काय आहे? आणि पहिलं पान तालुक्यात आल्यानंतर पहिला त्याग केलेला आहे नरवणेकरांनी आणि काळेवाडीकरांनी. त्यांना कुठेही मोबदला मिळाला नाहीये. आणि अलायगेशन एकेकडून आहे, तुम्ही सर्वे वेगळा दुसरीकडून केला. ही तुमची सरकारी यंत्रणा. हा कसला न्याय? ज्यावेळी शरद पवार होते कृषी मंत्री, त्यांनी येऊन त्यांनी सांगितलं अजून कोणशीला आहे, त्यांच्या कारकिर्दीत ते झालं. आणि माननीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी तो सत्याग्रह केला, त्यांच्या कारकिर्दीत हे झालं. त्यांच्या कारकिर्दीत चालना मिळाली. अभयसिंह राजे भोसले यांच्या कारकिर्दीत उरमोडी धरण झालं आणि
माननीय प्रभाकर देशमुखाच्या कारकिर्दीत दोन्ही तो 7 किलोमीटरचा कॅनलचं काम झालं आणि माननीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कारकिर्दीत इथे नरवण्यात मान तालुक्यात पहिल्यांदा तिथे उद्घाटन झालं कॅनलचं आणि तिथे कॅनलचं फावडे फोडले गेले. आणि तुम्ही काय विकास सांगता? तुमच्या कारकिर्दीत केल्यानंतर आमच्या गावाला ग्रामपंचायतीची इमारत नाहीये, प्रस्ताव दिलेले आहेत, इमारतीत कुठे नाहीये.